या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने सन्माननीय सुहास जोशी सर या ठिकाणी अरुण शंकर वाकणकर सरांच्या संदर्भात माहिती देत आहेत, जे महाराष्ट्रातील दिग्गज असे कबड्डीपटूमध्ये गणले जात होते. नमस्कार सर, काय सांगाल सर वाकणकर सरांसंदर्भात? वाकणकर सरांच्या संदर्भात आठवणी सांगायच्या म्हटलं तर खूप आहेत, पण 67-68 साली आम्ही ज्यावेळेला शाळेत होतो त्यावेळेला आमच्यासारख्या शाळेतल्या मुलांच्या बरोबर त्यांनी टीम नवमहाराष्ट्र संघ जी बंद पडलेला होता तो संघ त्यांनी पुनरुज्जीवित केला आणि नवमहाराष्ट्र संघ त्याच्यानंतर पुढे 20-25 वर्ष दिमागदारपणे खेळला. त्यामध्ये अरुण वाकणकर सर हे आमचे, मी शाळेत त्यावेळेला 10वीला होतो आणि अरविंद मोरे आणि मी असे दोघं जण पहिले आम्हाला दोघांचा खेळ बघून त्यांनी असं ठरवलं की आपण परत संघ चालू करू. संघ चालू केल्यानंतर त्यांनी 68-69 साली त्यांना बँकेत नोकरी लागली. कबड्डी या खेळाच्या मुळेच बँकेत नोकरी लागली. त्याच्यानंतर त्यांनी बँकेकडून खेळतानाही अनेक मैदानं गाजवली आणि त्यानंतर मी 1973 साली बँकेत लागलो. त्याच्यानंतर मी पण सरांच्या नेतृत्वाखाली आणि इतर ह्याच्यात भरपूर खेळलो. मी 1973 ते 1983 बँक ऑफ महाराष्ट्रामधून खेळत होतो आणि सरांचं नेतृत्व कायम लोकांना उत्स्फूर्त देणारच होतं. त्यांना कोणता पुरस्कार वगैरे मिळाला होता का? शिवछत्रपती पुरस्काराच्या बाबतीत किंवा नॅशनल खेळण्याच्या बाबतीत जर म्हटलं तर एक आदर्श असं व्यक्तिमत्व खेळातलं होतं, पण त्यांना कुठलाच पुरस्कार मिळाला नाही. राजकारणाचा बळी कसा ठरतो माणूस याचं मूर्तिमंत उदाहरण वाकणकर सर होते. नवमहाराष्ट्र संघाची आजची स्थिती काय? नवमहाराष्ट्र संघ आता 1984-85 सालापासून बंद आहे आणि त्याच्यानंतर आजपर्यंत कबड्डी या विषयात नवमहाराष्ट्र संघाचं काहीच अस्तित्व नाही आहे. सरांचा सराव कोणत्या ठिकाणी चालायचा? SP कॉलेजच्या मैदानावर चालायचा. संध्याकाळी 5 वाजता आम्ही साधारण शाळा सुटल्यानंतर 4:45ला शाळा सुटायची. 5ला आम्ही ग्राउंडवर जायचो ते साधारण 7:30 ते 7:45 पर्यंत पूर्ण अंधार होईस्तोवर आम्ही ग्राउंडवरच असायचो. साधारण त्यांच्या विद्यार्थ्यांची नावं सांगता येईल का? त्यांच्या विद्यार्थ्यांची नावं मी स्वतः सुहास जोशी, अरविंद मोरे, उल्हास भट, रत्नाकर सावंत जे नंतर स्कूल नॅशनल पण खेळले, उल्हास भट पण नंतर स्कूल नॅशनल खेळले आणि अनेक विद्यार्थी शशिकांत परदेशी असेल, अनिरुद्ध केळकर जो आता वकिली व्यवसायामध्ये उत्तम नाव कमवलेले आहे, वामन खुरपे, सणस, हे लोक नंतर संघातनं जरी बाहेर गेले तरी सरांच्या वरची निष्ठा आणि प्रेम त्यांचं कायम होतं आणि ते पण त्याच्यानंतर नॅशनल खेळले. वामन खुरपे, विश्वास सणस हे सगळे नॅशनल प्लेयर झाले नंतर. तुमचं नाव काय? उल्हास भट. उल्हास भट सर, तुमची सरांसंदर्भात काय आठवण आहे? सरांनी जसे सर खेळले तसं सरांनी खेळल्यापेक्षा सरांनी राष्ट्रीय खेळाडू तयार करण्याचं आणि महिला म्हणजे लेडीज संघ तयार करण्याच्या मध्ये सरांचा हातखंडा मोठा होता आणि भारतातली सर्व कबड्डीची जी मॅचेस होत्या त्या साधना क्रीडा मंडळ एकतर्फी जिंकत असेल. त्यावेळेला मग ते साधना धारिया असेल, वासंती सातव असेल, विजया सावंत असेल, या सगळ्या या महाराष्ट्राच्या सगळ्या दिग्गज खेळाडू होत्या. या नॅशनलही खेळत होत्या आणि साधना क्रीडा मंडळे म्हणूनही खेळत होत्या आणि या सगळ्या सरांच्या शिष्य होत्या. या सरांनी सगळ्या तयार केलेल्या होत्या. यांची प्रॅक्टिस आमच्या शेजारी नवमहाराष्ट्र संघाच्या शेजारी SP कॉलेज ग्राउंडवरच होत होती आणि भारतातल्या सगळे मॅचेस यांनी जिंकण्याचा एक पराक्रम केला होता. त्यावेळेस बँक ऑफ महाराष्ट्र आणि साधना क्रीडा मंडळ हे 2 संघ ज्या स्पर्धेमध्ये जायचे त्यांच्या नावाने ट्रॉफी लिहून ठेवलेली असायची की हे 2 संघ, महिलांमध्ये साधना क्रीडा मंडळ आणि पुरुषांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, हे विजयी होणार कुठल्याही परिस्थितीत. अशी मला एक सरांची सांगण्याची इतकी म्हणजे हे वाटते की आठवण वाटते की मुंबईला मॅच चालू होती आणि बेल विरुद्ध बँक ऑफ महाराष्ट्राची मॅच चाललेली होती. शांताराव जाधव, अशोक कोंडरे या सगळ्यांच्या पकडी झालेल्या होत्या आणि 2घच जण मैदानात उरलेले होते आणि कर्नाटकच्या त्या प्लेयरची दोघांमध्ये सरांनी पकड करून अशोक कोंडरेला तिथं जागं केलं आणि तिथनं संपूर्ण मॅच पालटवली आणि बँक ऑफ महाराष्ट्र हे त्या ऑल इंडियामध्ये विनर झाले. ही अत्यंत कामगार मैदानावर झालेली म्हणजे लोक त्यांना संस्मरणीय मॅच
आणि लोक त्यांना घेऊन नाचली त्यावेळेस मुंबईची लोक की काय मॅच तुम्ही काढली म्हणून. सर ह्याच्यामध्ये आर्थिक कसं पाठबळ किंवा त्यावेळेला असायचं किंवा साधारणपणे कबड्डीच्या मॅचेसमध्ये सिंगल फेअर आणि डबल जर्नी म्हणजे एक वेळचं रेल्वे कन्सेशन मिळायचं जे रेल्वेच्या ह्याच्यातनं त्याचे पास मिळायचे आणि एक वेळचा जो खर्च असायचा तो एक वेळचं तिकीट काढायला लागायचं आणि याला स्पेशल कोटा असायचा खेळाडूंसाठी स्पेशल कोटा असायचा. त्या ह्याच्यातनं आम्ही सगळे जायचो. एक वेळचं तिकीट आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून म्हणजे संघातली लोक. पण हे बँक ऑफ महाराष्ट्र वगैरे हे सगळे त्यांचे ते स्वतः खर्च करायचे कारण त्यांच्या आर्थिक परिस्थित्या व्यवस्थित होत्या त्यावेळी कारण ते सगळे कामगार होते त्यामुळे त्यांना पगार वगैरे सगळे मिळत होते. कोणाचे नाव काय? चिकणे. या ठिकाणी चिकणे सर या ठिकाणी उपलब्ध आहे. सरांसंदर्भात काय तुमची आठवण आहे? मी माझ्या वयाच्या मला वाटतं 14व्या-15व्या वर्षापासून SP कॉलेजच्या ग्राउंडवरती नवमहाराष्ट्र संघामध्ये खेळायला सुरुवात केली. आमचे वाकणकर सर हे स्वतः अतिशय उत्कृष्ट कबड्डीपटू जरी होते तरी त्याबरोबर ते अतिशय उत्कृष्ट एक शिक्षकही होते आणि मार्गदर्शक होते कारण त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय खेळाडूंची निर्मिती केली. त्यामध्ये अनेक खेळाडू पुढे गेले आणि हे खेळाडू तयार करत असताना त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त ग्राउंडवरती सराव करतानाच विद्यार्थ्यांना तयार करायचं असं नाही, प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी लहान गटातील खेळाडूंना वरिष्ठ गटामध्ये खेळून त्यांचं मनोधैर्य वाढवणं वगैरे अशा प्रकारचं त्यांनी अतिशय उत्कृष्ट शिक्षण दिलं आणि अनेक विद्यार्थी त्यांनी कबड्डीमध्ये तयार केले. कबड्डी क्षेत्रामध्ये फार त्यांचं मोठं योगदान होतं. या ठिकाणी डॉक्टर सतीश देसाई सर उपलब्ध आहेत. सर सरांच्या संदर्भात तुम्हाला काय आठवण सांगताय सर? हॅलो. साधारण 65-66 सालापासूनचा अरुणचा माझा संबंध. नवमहाराष्ट्र खो खो संघाच्या ग्राउंडवरती आम्ही इकडे खो खो खेळत असायचो आणि पलीकडे अरुण मुलींच्या कबड्डीची प्रॅक्टिस घ्यायचं. साधना क्रीडा मंडळ, वासंती सातव, साधना दरिया आणि सगळा तो ग्रुप त्या ठिकाणी प्रॅक्टिसला असायचा आणि सायमल्टेनियसली एकाच वेळेला दोन्ही यांची प्रॅक्टिस चालू असायची. त्या दिवसापासूनचे अरुणचे व्यक्तिगत मैत्रीचे संबंध निर्माण झाले. 1979ला महानगरपालिकेची निवडणूक लढायचं ठरलं तर मी माझ्या 28 नंबरच्या वॉर्डमधनं उभा राहणार होतो आणि त्याच वेळेला माझ्याविरुद्ध अण्णा जोशी त्या काळातले बडे प्रस्थ ते उभे होते आणि त्याच वेळेला शेजारी त्यावेळेला स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले दत्तोपंत मेंढरे पलीकडे उभे होते. त्यांचं सायकलचं दुकान होतं आणि दत्तोपंतांच्या विरुद्ध उभं राहिलं त्या भागामध्ये कोणी तयार नव्हतं कारण अतिशय तो हार्डकोर त्या काळातल्या जनसंघाचा मतदारसंघ. आम्ही अरुणला विनंती केली आणि अरुण तयार झाला आणि मग निळभो लिमे, बाबा आढाव, शांताराम दिवेकर, BD किल्लेदार या सगळ्यांनी अरुणला बोलले, वसंतराव थोरात आणि मग नागरिक संघटनेचा उमेदवार म्हणून अरुणला त्या ठिकाणी तिकीट दिलं. मला चांगलं आठवतं आहे अरुणचा वॉर्ड आणि माझा वॉर्ड लागून दोन्ही वॉर्ड होते. या दोन्ही वॉर्डांच्या मधनं त्या काळातल्या सगळ्या पुण्यातल्या खेळाडूंची मिरवणूक, मशाल मिरवणूक, विशेषतः मला प्रल्हाद सावंतचा उल्लेख कृतज्ञतापूर्वक आज या ठिकाणी केला पाहिजे कारण त्यांनी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि दोन्ही खेळाडू आपले निवडून आले पाहिजेत म्हणून पुण्यातल्या सगळ्या खेळातल्या सगळ्या त्यावेळेचे जे कोणी असतील दिग्गज त्यांना बोलवलं आणि अरुणच्या मतदारसंघातनं मशाल मिरवणूक काढून मग ती आमच्या मंडईच्या मतदारसंघात ती मशाल मिरवणूक काढली. अगदी संघर्षमय निवडणूक झाली आणि दोघेही आम्ही निवडून येऊ किंवा नाही माहीत नाही पण निवडणूक जोरात झाली असा आमचा त्यावेळेचा अंदाज होता. अरुण काठावरती निवडणूक हारला आणि इतकी आम्हाला चुटपुट लागली की त्या भागामध्ये दत्तोपंत मेंढ्यांना हरवणं अवघड होतं पण केवळ अरुण वाकणकर हा त्या भागातला खंदा खेळाडू, खंदा सहकारी आणि सगळ्यांशी मिळून मिसळून असणारा मित्र होता म्हणून तो केवळ 25-26-27 मतांनी त्यावेळेला हरला. अरुणला त्यानंतर अनेक वेळा आम्ही सांगितलं की अरुण तू पुन्हा राजकारणात ये, समाजकारणात ये, पण अरुणने मग कबड्डी क्षेत्र सोडलं, टेबल टेनिसला वाहून घेतलं. आजपासून एक 8 दिवसापूर्वी कोणीतरी मला असा मित्र भेटला होता, मला त्याचं नक्की नाव आठवत नाही पण तो म्हणाला अरे आपला अरुणला बरं नाहीये, अरुण आजारी आहे. मी म्हटलं लाव फोन लगेच तुझ्या मोबाईलवरनं. त्यांनी तो म्हटलं माझ्याकडे नंबर आहे. त्यांनी अरुणला फोन लावला तर अरुणने फोन घेतला. अरुण म्हटलं अरे सध्या कुठेस तू? मी म्हटलं अरे तुझं पत्ता नाही, कुठेस तू? तुझी तब्येत बरी नाही असं कळलं. तर तो म्हटलं अरे मला डायलिसिस झाले पण तू इथं ये, गप्पा मारले, आपण निवांत गप्पा मारू. मी म्हटलं येतो तुझ्याशी गप्पा मारला. येतो म्हटलो. त्याला हा आजचा दिवस विचारला. अरुण सारखा सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन जाणारा खेळाडू आणि त्याहीपेक्षा मनापासून खेळावरती प्रेम करणारा एक माणूस नाहीसा झालाय
अरुणच्या बद्दल मनामध्ये इतक्या दाट आठवणी आहेत. अरुणला ईश्वरानं चिरशांती देवो आणि त्याच्या मुलांना हे धैर्य मिळो ही सद्भावना व्यक्त करतो. नक्कीच. या ठिकाणी पुणे आणि महाराष्ट्राच्या अर्जुन अवॉर्डी शकुंतला खटावकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. मॅडम, सरांच्या संदर्भात काय तुमच्या आठवणी? खरं तर अरुण वाकणकर आम्हाला सिनियर खेळाडू म्हणून सिनियर, नंतर ते साधना क्रीडा मंडळाचे कोच म्हणून आम्हाला जास्त माहिती. राणा प्रताप संघ आणि साधना क्रीडा मंडळाचे कोच चंद्रकांत केळकर आणखी अरुण वाकणकर, ह्या दोघांची शिस्त की जे आजपर्यंत सगळीकडे वाखाणली जाते की त्या संघाची शिस्त, वागण्याची पद्धत, खेळण्याची रीत आणि ह्या केवळ शिस्त आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती याच्यामुळे दोन्ही संघ आणि कधीही दोन्ही कोचेसना आणि पर्टिक्युलरली एक जरी आम्ही रायव्हल असलो 40 फुटामध्ये, कारण त्यावेळेस दोन्हीच क्लब फायनलला कायम एकत्र यायचे, पण दोघांची जरी किती खुन्नस असेल तरी ते दोन्ही कोचेस आम्हाला सांगायचे नाही ते 40 फुटामध्ये हवे, पुढे मात्र तुमची दोस्ती किंवा एक माणुसकी म्हणूनच तुम्ही एकमेकांची वागायला पाहिजे. आणि हे खरं आम्ही त्यांच्याकडून शिकलो की जात फक्त खेळाडूची असावी आणि धर्म असावा तो माणुसकीचा. आणि आता खरं तर सर गेले तर आम्ही एवढंच म्हणू शकतो की एक तर त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वरांनी धैर्य द्यावं आणि त्यांची जी ही होती मनोवृत्ती त्यांची जी होती की धर्म माणुसकीचा आणि जात खेळाडूची हीच आता परंपरा आम्ही पुढे ठेवून एक त्यांना कुठेतरी श्रद्धांजली अशा स्वरूपात आम्ही जर चालू ठेवतो ते आमच्या सगळ्याच खेळाडूच्या दृष्टिकोनाने चांगली ती श्रद्धांजली असं मला वाटतं. धन्यवाद. या ठिकाणी NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सन्माननीय सुहास जोशी सरांच्या सहकार्याने या ठिकाणी सरांना या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील जनतेने श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद.